नमस्कार, मी निहा. असं आहे सगळं या YouTube चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. तुमच्यासाठी बऱ्यापैकी इन्फॉर्मेटिव्ह असू शकतो. मला हा व्हिडिओ मागचे 2-3 महिने करायचा होता, पण काही ना काहीतरी कारणाने ते राहून जात होतं आणि चॅनलवरती पण मी फार ॲक्टिव्ह नव्हते. पण माझा 2-3 महिन्यापूर्वी माझ्या नाकाच्या 2 सर्जरीज झाल्या आणि त्याची माहिती सांगणारा हा व्हिडिओ मला बनवायचा आहे. तो अशासाठी बनवायचा की माझ्या आयुष्यात काय घडलं ते तुम्हाला सांगावं असं नाही. पण कदाचित तुम्हाला माझ्यासारखाच त्रास होत असेल, तर तुम्ही त्याची योग्य वेळेला मेडिकल हेल्प घ्यावी. मला जेवढा त्रास मी सहन केला, काही वर्ष वगैरे, तेवढं तुम्ही न करता तुम्ही योग्य वेळेला मदत घ्या आणि या त्रासातून बाहेर पडावं, यासाठी म्हणून मी हा माहिती सांगणारा व्हिडिओ करतेय. तर झालं असं होतं, की नाकाचं हाड वाढणं हा प्रकार तुम्ही सगळ्यांनी म्हणजे माहितीच असेल तुम्हाला, ऐकलेला असेलच तुम्ही. तर माझ्या नाकाचं हाड वाढलं होतं आणि त्याची सेप्टोप्लास्टी म्हणजे नाकाचं हाड रिमूव्ह करणं, ही एक सर्जरी माझी झाली आणि दुसरी सर्जरी होती ती म्हणजे माझ्या नाकाच्या या भागामध्ये तुम्हाला कदाचित इकडे उंचवटा दिसत असेल. आतून एक बारीकसं हाड इथून इथपर्यंत असं नव्याने बसवावं लागलं. म्हणजे माझ्या नाकाचं जे मूळ स्ट्रक्चर आहे, तुमच्या माझ्या नाकाचं जे मूळ स्ट्रक्चर आहे, त्यामध्ये नसतं. अशा प्रकारे ते हाड बसवायला लागलं. आणि अजून एक तिसरी सर्जरी पण येऊ घातलेली आहे. ती जेव्हा होईल तेव्हा मी त्याचे डिटेल्स सांगेन. कारण नक्की त्याच्यामध्ये काय-काय होणार आहे या गोष्टी अजून मला माझ्या पण नीटशा लक्षात आलेल्या नाहीयेत. तर म्हणजे किती बघा, गोष्ट तसं पाहिलं तर छोटीशी असते. पण जर योग्य वेळी लक्ष दिलं गेलं नाही, तर मग ते खूप मोठं प्रकरण होऊ शकतं. याचा अनुभव मी घेतला आणि तोच मला शेअर करायचा आहे. तर काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. म्हणजे मे बी एक 6-7 वर्षापूर्वीची गोष्ट असेल. मला सायनसचा त्रास सुरू झाला होता. म्हणजे आपण एक म्हणतो ना, "अरे, हिला धुळीची ॲलर्जी आहे." तसंच मला पण धुळीची ॲलर्जी होती. आणि पावसाळ्याच्या सुरुवातीचे दिवस किंवा जेव्हाही कधी धूळ रस्त्यावरती किंवा घरामध्ये पण काही साफ-सफाई, झाडून काढणं वगैरे नॉर्मल असं काही व्हायचं, त्यावेळेला मला प्रचंड शिंका यायच्या. आधी आधी हा प्रकार हा फक्त काहीतरी घडल्यानंतर होता. मग हळू-हळू मला रोज सकाळी कंपल्सरी 30, 35, 40 शिंका बॅक टू बॅक, बॅक टू बॅक यायला लागल्या. आणि इतक्या शिंका यायच्या, की माझं डोकं दुखायचं. म्हणजे सकाळी-सकाळीच माझं जे डोकं दुखायला सुरुवात व्हायची त्या शिंकांनी, की माझा पुढचा दिवस किती वाईट जात असेल, तर तुम्ही कल्पना करू शकता त्याची. सर्दी मला 12 महिने सर्दी असायची आणि अगदी ज्यांनी कोणी माझे आधीचे काही व्हिडिओज बघितलेले असतील किंवा त्याच्या आधी माझं जे एक छोटंसं चॅनल होतं, त्याचं जर कोणी काही ऐकलेलं असेल लाईव्ह वगैरे, तर तुम्हाला त्यात पण जाणवलं असेल, की माझ्या आवाजात खूप जास्त सर्दी जाणवते. तर डॉक्टरांनी मला सांगितलं होतं, की "नाही तुझ्या नाकाचं ना ते हाड वाढायला सुरुवात झाली आहे वगैरे." डेव्हिएटेड सेप्टम म्हणजे नाकाचा हा जो मधलं मधलं जे आतलं हाड असतं, तर ते थोडंसं वाकडं आहे नॅचरली आणि हे बऱ्याच लोकांचं असतं. मग त्याच्यावरती काय तर गाईचं तूप नाकामध्ये घालायचं. आता ते रोजच्या रोज केलं तर कदाचित त्याचा उपयोग होतही असेल. जसं आपले आयुर्वेदिक उपचार असतात तसे. पण मला तरी ते काही रोजच्या रोज करणं व्हायचं नाही. त्याच्यामुळं ते मी काही इतकं फॉलो केलं नव्हतं. पण मला बरेच उपाय सांगितले गेले होते. मग मी गाईचं तूप वापरायचे, मग मास्क वापरायचा सारखा-सारखा. दही नाही खायचं रात्री वगैरे अशा बऱ्याच गोष्टी जे सगळेच करतात तशीच काळजी मी पण करायचे. पण ते काही कमी होत नव्हतं. काही दिवसानंतर मला ते नाकात आतल्या बाजूला जाणवायला लागलं, की मला इकडे-इकडे प्रेशर जाणवतंय आणि नाकाचं जे मधलं हाड आहे, तर ते हाड थोडंसं अजून वाढायला सुरुवात झाली आहे. म्हणजे जर तुम्ही नाकपुडीच्या आतून बघितलंत तुमचं नाक, तर जर तुमचं डेव्हिएटेड सेप्टम असेल, तर तुम्हाला क्लिअरली मधलं हाड आहे ना, हे थोडंसं झुकलेलं जाणवतं. नाकाचं हाडच वाढलेलं असेल, तर तो उंचवटा पण तुमच्या लक्षात येतो. म्हणजे नॅरो पॅसेज बेसिकली इकडून जिथून आपण श्वास घेतो, तो पॅसेज थोडासा छोटासा झालेला असतो. पण माझ्या बाबतीमध्ये मागच्या काही वर्षामध्ये ते असं व्हायला लागलं होतं, की ती छोटी-छोटी जागा
होता होता जवळपास ते आता बंद होईल का काय इतपत नाकाचं ते हाड वाढलेलं होतं. आता ह्याचे म्हणजे सर्दी आहे, धुळीचा त्रास आहे वगैरे हे या गोष्टी आहेतच. एक मोठी गोष्ट, एक मोठा परिणाम याच्यामुळं माझ्या बाबतीत झाला. ते म्हणजे हळू माझं घुरणं वाढायला लागलं. म्हणजे आधी कमी होतं, मग अजून थोडं, मग अजून थोडं असं करता माझ्या जवळपास म्हणजे मे बी माझ्या घरामध्ये सुद्धा अ, जर रूमचे दरवाजे उघडे असतील, तर लोकं शांतपणे झोपू शकणार नाहीत. इतकं माझं घुरणं वाढलं होतं. आता तुम्ही म्हणाल, खरं म्हणजे अशा गोष्टी कोणी सांगत नाही हो स्वतःबद्दल. पण मी सांगणार आहे. कारण का अ, सर्जरीचा कसा उपयोग झाला ते तुम्हाला कळावं म्हणून. तर ते खूप जास्त घुरणं माझं वाढलं होतं. माझी आई, आजी अ, बरेच लोकं माझा भाऊ वगैरे त्यांना खूप इरिटेट व्हायचं ते आणि साहजिक आहे. कारण आपण झोपलेलो असतो. आपल्याला कळत नाही की आपण किती जास्त घुरतोय. पण लोकांना त्याचा डेफिनेटली खूप त्रास होतो. तर हे सुरूच होतं. त्याच्यानंतर तरीही म्हणजे ऑपरेशनची भीती कारण मी आत्तापर्यंत आयुष्यात एकदाही ना सलाईन लावलेलं नाहीये. मी कधी ॲडमिट झालेले नाहीये. मी कधी माझ्या पूर्ण ब्लड टेस्ट पण केलेलं नसते. म्हणजे कधीतरी एक बेसिक वर्षातून एक ब्लड रिपोर्ट करायचा वगैरे इथपर्यंतच. पण बाकी कुठल्याही प्रकारच्या टेस्ट माझ्या आयुष्यात मी केलेल्या नव्हत्या. त्याच्यामुळं मला इतकी भीती वाटायची, की आता हे आपल्याला ऑपरेशन वगैरे सांगणार का? कारण बहुतेक डॉक्टर तर तेच सांगायचे, की तुमची आता कंडिशन इतकी वाईट झाली आहे नाकाची, की तुम्हाला ऑपरेट हे करावंच लागेल. तर मी ते अंगावरतीच काढायला सुरुवात केली होती. पण मागच्या 1-1.5 वर्षामध्ये ती परिस्थिती इतकी बऱ्यापैकी वाढली, की मला काही पावलं चालणं सुद्धा मला डिफिकल्ट वाटायला लागलं. कारण श्वासच नाही पुरायचा मला. खूप जास्त श्वास लागायचा. मग उगाचच मग नाही मग ते वजन वाढलं ना त्याच्यामुळं होत असेल. पण ते कसं असतं ना, ती एक सायकल असते. म्हणजे तुम्ही श्वास नीट घेतला नाही, तर मग तुम्ही एक्सरसाइज करू शकत नाही. तुमचं ब्रीथिंग चांगलं नसलं, की तुमचं तेवढं उत्साही म्हणजे वजन वाढणं या गोष्टीमध्ये सुद्धा खूप गोष्टी असतात ज्या कॉन्ट्रिब्यूट करत असतात. फक्त तुमचं झोपेचं शेड्यूल आणि तुमचं खाण्याचं शेड्यूल आणि तुमचा व्यायाम एवढ्याच गोष्टी नसतात. हे माझ्या तेव्हा लक्षात आलं, की ह्याच्या बरोबरीने अजूनही 4 गोष्टी आहेत. जसं की आपला श्वास घेणं, तोही व्यवस्थित होतोय का? तर आपला उत्साह टिकेल, तर आपण व्यायाम करू, तर आपण छान खाऊ-पिऊ, जे खाऊ ते चांगलं पचूही शकेल, ऑक्सिजन मिळेल आपल्या शरीराला. तर अशा गोष्टी होत असणं अपेक्षित होतं, जे माझ्या बाबतीमध्ये कमी-कमी व्हायला लागलं होतं. रोजचंच माझं आयुष्य जवळपास असं झालं होतं ना, की माझ्या डोळ्याच्या खालचा हा सगळा जो भाग आहे, हा जवळपास रोज दुखायचा. सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत म्हणजे गोळी घेतल्याशिवाय ना मला ते सहन नाही व्हायचं. हा भाग पण दुखत राहायचा. म्हणजे एकतर हा सायनसचा पॉइंट पण आहे आणि दुसरी गोष्ट की माझ्या नाकाचं म्हणजे हाड याच बाजूला वाढलेलं असल्यामुळं, झुकलेलं असल्यामुळं इकडच्या सगळ्या भागावरती प्रचंड ताण पडत होता आणि आपल्या इकडं ज्या सायनसच्या कॅव्हिटीज असतात, तर तिकडे पण मग तुमचं नाही म्हटलं तरी सुद्धा तुमचं सगळं म्युकस जे असतं, तर ते प्रॉपरली बाहेर पडत नाही. ते तसंच राहतं आणि मग ते जुनाट सर्दी मला अजून त्रास देते. त्यांनी खोकला पण माझा तरी खोकलाही वाढला होता. हे एक आणि ह्याचा दुसरा प्रचंड मोठा विचित्र परिणाम झालेला म्हणजे कारण की माझं मी या एका नाकपुडीनी माझा श्वास पूर्ण बंद होता. तर माझ्या वयाचं, माझ्या अंगकाठीचं शरीर चालवण्यासाठी जेवढं ऑक्सिजन मला आवश्यक आहे, ते घेण्याचं काम फक्त ही नाकपुडी करत होती. आणि त्याच्यामुळं माझ्या या नाकपुडीच्या अ, आतमध्ये मसल वीकनेस पण डेव्हलप झालेला. म्हणजे असं तुम्ही जर का श्वास आता माझं इकडे हाड बसवलेलं असल्यामुळे मला खूप जास्त ती ॲक्टिव्हिटी नाही करता येणार. पण तुम्ही तुमचं चेक करू शकता, की आपण एक श्वास भरून असं भरतो ना, तर आपल्या इथला भाग थोडासा हलल्यासारखा वाटतो. म्हणजे श्वास आपण घेतोय, बाहेर पडतोय, हे आपल्याला या 2 ठिकाणांवरून लक्षात येतं. तर माझी या बाजूचं ना मूव्हमेंट बंद झाली होती पूर्णपणे. म्हणजे इकडे मला श्वासच म्हणजे मसल जे होते ना, तर ते प्रॉपरली कामच करायचं नाहीत.
आणि शिवाय आतल्या बाजूचा जो स्किनचा लेअर होता तो दरवेळी श्वासोश्वासाच्या बरोबर तो विकनेसमुळं खाली खाली पडून राहायचा. तर म्हणजे श्वासाला अजून एक अडथळा, इकडून बंदच आणि इकडून पण अडथळा. आणि ह्या गोष्टी थँक गॉड की एक दिवशी असं झालं की मला प्रचंड त्रास, म्हणजे हळूहळू करत करत अगदी ऑपरेशनच्या आधीच्या 5-6 महिन्यात तर अशी सिच्युएशन होती ना की थोडंसं जरी थोडा वेळ गेला, एक अर्धा पाऊण तास, की मला इयरबडनी ना माझं ही किंवा इकडची ना नाकपुडी मी अशी ओढून धरायचं आतून आणि मग जेवढं जमेल तेवढा मी श्वास घ्यायचा प्रयत्न करायचे आणि मग ते घेतलं की मला थोडा वेळ बरं वाटायचं. मग माझ्या सासू-सासऱ्यांना असं झालं की हे खूप विचित्र आहे आणि माझा नवरा पण माझ्यावर खूप, म्हणजे त्याला पण असं झालं की अरे, असं आयुष्य नाही असू शकत, कारण श्वास घेणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. मग घाबरत, बीपी हाय करत, कसं का असेना, पण त्यांनी मला कन्व्हिन्स केलं की डॉक्टरांकडे जावं लागेल आणि त्यांनी जर ऑपरेशन करायला सांगितलं, म्हणजे जे सांगणारच आहेत, तर ऑपरेट सुद्धा करून घ्यावंच लागेल. पुण्यामध्ये मी होते, त्यामुळं मणिपाल हॉस्पिटलला आणि डॉक्टर आदित्य येवलेकर नावाचे जे डॉक्टर आहेत, तर ज्यांचा तुम्हाला Googleवरती पण नंबर मिळू शकतो, जे खूप कमाल डॉक्टर आहेत. तर त्यांची अपॉइंटमेंट माझ्या सासू-सासऱ्यांनी घेतली, कारण ते खूप फ्रिक्वेंटली त्या डॉक्टरांकडं जायचे. जेव्हा मी गेले त्यावेळेला मला खूप, माझं बीपी खूप हाय झालं होतं, की अरे मला आता ऑपरेट वगैरे नाही करायचंय. पण जेव्हा डॉक्टरांना आम्ही भेटलो, तेव्हा डॉक्टरांनी मला इतकं छान रिलॅक्स केलं, की आणि ती सगळी प्रोसेस समजावून सांगितली, की कशी ती खूप इझिली होऊ शकते. म्हणजे आत्ता जो मी त्रास सहन करतेय त्याच्यापेक्षा खूप बेटर आहे, की मी थोडे दिवसाचं, म्हणजे काही दिवसाचं ते हॉस्पिटलायझेशन, छोटंसं ऑपरेशन, जे काय 1-2 जी काय असतील ते आणि काही काळापुरती थोडीशी घेतलेली काळजी, यांनी माझ्या ॲक्टिव्हिटीज किती सुधारू शकतात, माझ्या किती म्हणजे आयुष्यात किती फ्रंटवरती मला त्याचा चांगला फायदा होऊ शकतो. अ, हे त्यांनी मला खूप छान एक्सप्लेन केलं आणि मग फायनली रडत घाबरत का असेना, पण मी या ऑपरेशनला तयार झाले. तर त्याच्या काही क्लिप्स मी आता इकडे जोडतीये. बरं, मी आत्ताच सांगते, कोणी लहान मुलं वगैरे बघत असली तर बघू नका. कारण आणि तुम्हाला जर भीती वाटत असेल जनरली पण अं, की ऑपरेट झालेलं वगैरे काही बघायची, तर तुम्ही थोडा वेळ ती क्लिप नका बघू पाहिजे तर. पण मी एक ऑपरेट केलेलं, की माझं साधारण ऑपरेशन होतं कसं हे दाखवण्यासाठी म्हणून मी ती शेअर करतेय. तर तशा पद्धतीने ते ऑपरेशन झालं आणि काही दिवसांनी म्हणजे एक 1-1.5 महिना, 1.5-2 महिने वगैरे मला थोडीशी काळजी घ्यायची होती. ब्रीथिंग करताना खूप एक्झर्शन नाही करायचं. जे खरं तर अजून पण मी थोडी काळजी घेतेच आहे. कारण अजूनही मला बऱ्याच वेळेला ते नवीन जे हाड जोडलेलं आहे, तर त्यानी थोडाफार त्रास होतो आणि माझं अजून तिसरं ऑपरेशनही कदाचित होऊ शकतं. त्याच्यामुळं कदाचित म्हणजे मोस्टली तर ते होऊच शकतं. त्याच्यामुळं पण मला अजून ती थोडीशी काळजी घ्यावी लागते आणि मी काळजी घेत असते त्याची. तर त्या क्लिप्स तुम्ही चेक करा आणि आत्ता ज्यावेळेला ऑपरेशन झाल्यानंतर मला, म्हणजे ते जेव्हा सगळं ते रिमूव्ह झालं, आतले स्टिचेस विरघळले, थोडंसं माझं नाक नॉर्मल झालं आणि त्याच्यानंतर आत्ता या महिन्यामध्ये ज्या पद्धतीने मी नॉर्मल श्वासोश्वास घेतेय, त्याने मला इतकं छान वाटतंय. म्हणजे खरंच आपल्या आयुष्यात आपण ना खूप ब्लेस्ड आहोत. म्हणजे देवाने आपल्याला इतक्या वेगवेगळ्या पद्धतीने भरभरून अ, आनंद दिलेला आहे आणि भरभरून आपल्याला खूप सुखात ठेवलेलं आहे. ज्याची आपल्याला जाणीव नसते. आपण पैसा, बाकी गोष्टींमध्ये हे मला काय म्हणलं, ते काय म्हणलं वगैरे ह्याच्यामध्ये आपण आपला आ म्हणजे आनंद किंवा दुःख आपण जे काय ते आपण त्याच्यावरती अवलंबून ठेवतो. पण एक चांगल्या पद्धतीने श्वासोश्वास घेता येणं, त्याच्यामुळं आपलं ओव्हरऑल शरीर व्यवस्थित राहणं, म्हणजे म्हणायला गेलं तर ही खूप छोटी गोष्ट आहे. पण जे कोणी माझ्यासारखे पेशंट असतील, तर ते सांगू शकतात, की ही गोष्ट खरंच किती मोठी असू शकते आणि हा आनंद पण किती मोठा असू शकतो. तर अशाच पद्धतीने म्हणजे मला तरी आता बऱ्यापैकी फरक पडलाय. माझा माझा घोरण्यावरती फरक पडलाय. माझ्या श्वासोश्वासावर फरक पडलाय. मला सारखं जे माझ्या हार्टबीट वाढायच्या, मला जे कसं तरी अस्वस्थ व्हायचं, कारण ऑक्सिजन मिळायचा नाही शरीराला.
पुरेसा, तर ते कमी झालं आहे. आणि हळूहळू आता व्यायाम, वेट लॉस वगैरे या गोष्टी पण हळूहळू होतीलच आता, ज्या काय व्हायला हव्यात तशा. तर तुमच्याही बाबतीमध्ये जर अशा काही गोष्टी घडत असतील, तर मला असं वाटतं की तुम्ही जास्त वेळ काढू नका. इकडे-तिकडे उपचार काहीतरी, म्हणजे मी असं काही कुठल्या थेरपीला नावं नाही ठेवत आहे. पण मला असं वाटतंय की एक वेळखाऊ थेरपी घेऊन, आणि तुम्हाला जर तेवढी सगळी तंत्र सांभाळणं शक्य नसेल आणि मुळात अशा प्रकारची थेरपी करण्या इतपतच तुमच्या नाकाची परिस्थिती आहे का? का त्याच्या पुढं गेलेली आहे? ही रेषसुद्धा तुम्ही ओळखावी स्वतःची स्वतः. आणि जर तुम्हाला आवश्यकता वाटली तर तुम्ही नक्की तुमच्या जवळचे जे कोणी डॉक्टर्स असतील त्यांच्याकडून ही मेडिकल हेल्प घ्या आणि असं ऑपरेशन नक्की करून घ्या. फार काही त्रास होतो. माझी 2 ऑपरेशन्स होते आणि मी खूप दिवस लावले. त्याच्यामुळं थोडंसं मला काळजी जास्त घ्यायला लागली. पण तुमचं जर का म्हणजे तुमची मनाची तयारी करून तुम्ही त्या गोष्टी जर केल्या, तर आत्ता मी जशी चांगला श्वास घेते, सुखाचा श्वास, तसंच तुम्हीही घेऊ शकता. तर तुमच्यापैकी कुणाचं असं ऑपरेशन झालेलं आहे का? हे मला नक्की कमेंट करून सांगा. तुमचे अनुभव काय होते तेही शेअर करा. आणि असं ऑपरेशन झाल्यानंतर पण लाईफ लाँग तुम्ही काही वेगळी काळजी घेता का त्याच्यासाठी? तर अशा गोष्टी पण काही असतील तर मला नक्की शेअर करा. आणि हो, तुमच्या माहितीत कोणी असेल ज्यांना या व्हिडिओची गरज आहे, हे ऐकायची गरज आहे, ज्याच्यामुळं ते लवकर मदत घेतील आणि ही जी काही अडचण आहे ती पटकन पार करतील, तर त्यांना नक्की शेअर करा. हॅलो. काल माझी सायनोप्लास्टी झालेली आहे आणि आज माझ्या ऑपरेशनचा दुसरा दिवस आहे. काल साधारणपणे सकाळी म्हणजे 8:30-9च्या दरम्यान माझं ऑपरेशन सुरू झालं आणि ते साधारणपणे सगळा वेळ म्हणजे आत गेल्यापासून थोडीशी भूल उतरून बाहेर येईपर्यंतचा असा वेळ म्हणजे 1.5 तासाचा होता. पण ऑपरेशन काही एवढा वेळ नव्हतं. ते प्रॉबेबली अर्धा ते पाऊण तास असेल. तसं पाहिलं तर ते छोटंसं ऑपरेशन होतं, पण मला जनरल ॲनेस्थेशिया दिलेला होता. कारण मी खूप जास्त घाबरते आणि खूप एन्झायटीचा मला इश्यू आहे. त्यामुळं माझं BP थोडंसं जास्त होतं 2 दिवस आधी घाबरून. पण ऑपरेशनमध्ये ते सगळ्याच गोष्टी ते व्यवस्थित काळजी घेतात आणि माझं पण तसंच झालं. माझं ऑपरेशन अगदी व्यवस्थित पार पडलं आणि त्याच्यानंतर सगळेजण म्हणत होते की भूल उतरल्यावर एखाद्या वेळेस थोडासा त्रास होऊ शकतो, पण असंही काही झालं नाही. म्हणजे माझ्यासाठी ती ॲज गुड ॲज पेनलेस सर्जरी होती. आत्ताही मला काही खूप त्रास होतो अशातला काही भाग नाही. फक्त आता नाकामध्ये काही गोष्टी त्या टाकलेल्या आहेत आणि हे सगळं आता रिमूव्ह करावं लागेल. तर ते करेपर्यंत जे काही आता थोडंसं नाक ब्लॉक होणं किंवा माझ्या आवाजात तुम्हाला जाणवत असेल की थोडीशी सर्दी ब्लॉक झालेली आहे, तर हे नॅचरल आहे, एवढं काही नाही. पण तुम्हाला थोडं एखादा दिवस तोंडाने ब्रीथिंग करावं लागतं, पण काही एवढं खूप नाही जाणवत ते. मला तरी सायनोप्लास्टीची ही मी जी केलेली सर्जरी आहे ती ही खूप छान वाटली आणि आय एम व्हेरी एक्सायटेड. कारण मी जवळपास 10-12 वर्षानंतर पहिल्यांदा दोन्ही नाकपुड्यांनी व्यवस्थित श्वास घेणार आहे. हे खरं तर खूप बेसिक गोष्ट आहे, पण हे फिलिंग कसं आहे हेच मला माहिती नव्हतं. आणि बघूया कसं वाटतंय, मी त्याचं नक्की शूट करून टाकेन. आजकाल हे असं सगळं निघालं आहे. म्हणजे आपण पूर्वी सुई टोचून ठेवायचं होता, तर ते तसं नसतं. हे असं प्लास्टिकमध्येच ते करून ठेवतात. एकदाच टोचताना थोडीशी सुई वापरतात आणि मग इथूनच तुम्हाला वेगवेगळे इंजेक्शन मेडिसिन दिले जातात. त्याच्यामुळं अजिबात दुखत वगैरे नाही आणि तुम्ही खूप इझिली कॅरी करू शकता, कारण ह्याच्या आतमध्येच सुईच नसते. त्यामुळे काही फार टेन्शन येत नाही. व्हिडिओ काढते का तू? हां. तर असं माझं नुकतंच झालेलं आहे ऑपरेशन आणि मला त्यातल्या त्यात घरी बसल्या बसल्या सुद्धा छान काहीतरी लुक असावं असं वाटलं. तर सोनाली आली आणि सोनालीने घरी येऊन मला छान मस्त
माझी एक केसांचा छान कट वगैरे करून दिला त्यातला तर जरा तरी बरं दिसेल. नाही तर नाक तर तुम्ही बघताच असं सांडग्यासारखं असं मोठं झालं आहे. थँक्यू सोनाली.